नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी परत व्हिडिओ करण्याचा योग आला आहे आणि योग आल्याशिवाय व्हिडिओ होत नाही हे आपल्याला आता कळलेलंच आहे। तर योग ज्या कार्यकर्त्यांनी खरंच जुळवून आणला आहे त्यांचे आपण आभार मानूयाच, पण याच कार्यकर्त्यांमुळे महाराष्ट्रात काय चाललं आहे हेच या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला आज काय सापडतं ते नक्की बघू। माझं नाव सुयश गाडगीळ, तुम्ही बघताय चित्रपट पेढी। तर महाराष्ट्रात एक सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळी काम करते हे आपण आत्तापर्यंत बघितलंच, आणि ती फळी काम करत असताना ती कुठल्या प्रकारे काम करते याची सर्वत्र चर्चा ही कायमच होत असते। आणि त्यातूनच आता आपल्याला सध्या सगळ्यात जो महाराष्ट्रात गाजत असलेला विषय म्हणजे जो आहे तो आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्याच्याबद्दल चाललेलं राजकारण आणि त्या निगडीत सापडत असलेल्या गोष्टी। आता हा महाराष्ट्रातला सगळ्यात चर्चेत असलेला विषय, पण त्याच्याविषयी आपल्या चॅनलवर कधी व्हिडिओ झालाच नाही। पण आज जे काही या सगळ्या प्रकरणात ऐकायला मिळालं त्यामध्ये वाटलं की ह्या प्रकरणावर आज व्हिडिओ करणं ही आता काळाची गरज वाटायलाच लागली आहे। म्हणजे जग ज्या कार्यक्रमाची चर्चा करते त्या कार्यक्रमाची चर्चा करत असताना त्याची चर्चा का होते हे जेव्हा कळेल तेव्हा आपल्याला त्या सगळ्या घटनेमागचं जे काही वृत्त आहे ते काय घडतं एवढं मोठ्या प्रमाणात हे नक्की कळू शकतं। आता बीड जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारे काय कार्यक्रम चालले आहेत, कोणाचे कसे लागेबांधे आहेत, काय आहेत ते सगळी जनता तुम्हाला सांगतेच आहे। तुम्ही ते तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला समोर असलेल्या टेलिव्हिजनवर सगळीकडे बघत असाल। पण आज टेलिव्हिजनवर जे काही बघायला मिळालं त्यातून मी थक्कच झालो की म्हटलं हा विषय जर का आज बाहेर पडला तर नक्की कळेल की हे जे काही म्हणजे बीडमध्ये चाललं आहे, बीडमुळे होतं आहे, बीडचे पालकमंत्री ते होते, बीडमध्ये हे झालं, बीडमध्ये ते होणार आहे, हे सगळं आपल्याला तिथून सगळं ऐकायला मिळतं आहे। त्याचं कारण काय आहे ते नक्की तुम्हाला कळलं तर तुम्हीच थक्क व्हाल की हे काय त्याच्यामागचं म्हणजे हे त्याच्यामागे काय होतं हे जर का तुम्हाला सापडले ते कुठल्या प्रकारे सापडलं। तर आज एका वृत्तवाहिनीकडे आपल्या सामाजिक कार्यकर्त्या ज्या आहेत बीडच्या प्रकरणामध्ये ज्यांनी लक्ष घातलेलं आहे, मी नाव घेणार नाही, तुम्हाला कळूनच जाईल ज्या कोण आहेत त्यांच्याकडे तुम्ही नक्कीच त्या वक्तव्यांबद्दल तुम्ही जाऊन सोशल मीडियावर चेक करू शकता। त्याचे काही उपलब्ध काय पुरावे असतील ते काय मी देणार नाही आहे, ते तर तुमच्या समोर सोशल मीडियावर त्या गोष्टी चालल्याच आहेत, त्यामुळे ते तुम्हाला नक्की मिळतील। मी काही सांगत नाही आत्ता, पण मी जे ऐकलं आहे, मला जे त्यातून बोध झाला आहे तो बोध काय आहे ते सांगण्यासाठी मी हाचा व्हिडिओ करतो आहे। आता त्या सामाजिक कार्यकर्त्या त्यांच्या व्हिडिओमध्ये काय म्हणाल्या की काल त्या उपमुख्यमंत्र्यांना भेटल्या आणि त्यांनी त्या सगळ्या त्यांना असं वाटलं होतं की त्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या ती त्यांना असं वाटलं होतं की आपण कधीच आपल्या एका उपमुख्यमंत्र्याला कधी भेटणारच नाही अशा नेत्याला, असं त्यांनी वक्तव्य केलं। आणि मला ते भेट मिळाली त्यांची, यातच मला खूप धन्य वाटलं आणि वेगवेगळ्या प्रकारचं फिलिंग मला आलं। आणि मग ते काय तिथे मांडायचं होतं याची सगळं मी तयार अभ्यास केला आणि मी तिथे पोचले आणि मी सगळं मांडलं। आणि त्याच्यानंतर जी मनातली खतखत आहे ना की हे बीड 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 का चाललं आहे, हे कशामुळे एवढं फ्रंटला आणलं जाते, ते खरं आज त्यांच्या तोंडातून बाहेर पडलं। त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये काय म्हटलं की सध्याचे महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत ते पूर्ण वेळ गृहमंत्री नाहीत, ते मुख्यमंत्रीसुद्धा आहेत आणि त्यांच्याकडे बाकीच्या पण खात्यांची जबाबदारी असल्यामुळे ते पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्यामुळे हे जे काही महाराष्ट्रात घडते ते घडते आहे, असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। हे ऑन रेकॉर्ड आहे, हे काय मी माझ्या मनाचं सांगत नाही। तुम्ही जे वृत्तवाहिनींना त्यांनी जे मुलाखती दिलेल्या आहेत त्यामध्ये जाऊन बघू शकता। त्यांनी हेच सांगितलेलं आहे की त्या म्हणतायत की जे काही पुरावे माझ्याकडे मी जमा केलेले आहेत, माझी लीगल टीम आहे, त्यांनी सगळं ते जमा केलं आणि ते सगळं उभं करून आम्ही ते उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडलं। पण हे करत असताना जरी उपमुख्यमंत्र्यांनी ते शांतपणे कुठलाही प्रश्न न काढता आणि काय करता समजा संपूर्ण प्रकरण जरी समजून घेतलं तरी गृहमंत्री जे आहेत ते पूर्ण वेळ गृहमंत्री नाही, ते अर्धा वेळ गृहमंत्री आणि बाकीच्या वेळ मुख्यमंत्री अशी काम करत असल्यामुळे महाराष्ट्रात हे सगळं घडतं आहे। म्हणजे काय की गृहमंत्री नको आहे आम्हाला हा माणूसच नको इथे खुर्चीवर, आम्हाला दुसराच माणूस पाहिजे, आम्हाला ह्यांना हटवायचं आहे, हा अजेंडा या पूर्ण प्रकरणामागचा आहे। हे जर का तुम्ही समजून घेतलं तर आज हा व्हिडिओ करायची वेळ का आली हे नक्कीच तुम्हाला समजू शकतं। म्हणजे ठीक आहे, प्रत्येकाचे हेवे दावे असतात, प्रत्येकाचे एक टार्गेट असतो, प्रत्येक
कारण कुठल्या तरी प्रकरणामध्ये कोण का पुढे येतं त्याच्यामागे त्याचं एक पूर्ण अर्थचालन वगैरे पण असतं. हे सगळं आता पिक्चरमध्ये सगळीकडे आलेलंच आहे, कुठे काही आता लपून राहिलेलं नाही. पण जेव्हा हे तोंडातून बाहेर येतं ना, तेव्हा आपण सामाजिक कार्यकर्ते हो, समाजासाठी काम करतो हे अजिबात म्हणू नये. जेव्हा तुमच्या तोंडातूनच आलेलं आहे की हे जे मुख्यमंत्री आहे ते पूर्णवेळ गृहमंत्री नाहीत, त्यामुळे हे सगळं घडतं आहे, हे जर का स्टेटमेंट असेल ऑन रेकॉर्ड, तर ह्याचा विचार हा जनतेने, महाराष्ट्राच्या जनतेने केला पाहिजे. की एकेकाळी जसं ते दिल्लीमध्ये आहे ना की हम आम आदमी हैं, हम ये नहीं लेंगे, हम ये नहीं करेंगे, हम सुधार लाएंगे, जे असे म्हणत होते ते आता काय करते ते तुम्ही नक्की बघताच आहेत. आत्तापर्यंत आपण 2-4 व्हिडिओ त्याच्यावर केले आणि त्याचा प्रतिसाद तुम्ही चांगलाच दिला. पण जसा त्या व्हिडिओंचा प्रतिसाद होता त्यातून मला हे नक्की कळलं की आपल्या महाराष्ट्रात देखील असेच काही त्यांचे प्रतिरूप फिरतात आणि ते प्रतिरूप फिरत असताना ते प्रतिरूप काय त्यांच्या मनामध्ये असतं आणि ते कुठल्या प्रकारे टार्गेट करून आता ते एक प्रकारे झंझावात क्रिएट करतायत वगैरे या तुमच्या सगळ्यांच्या भाषेत, हे जर का बघितलं तर हा व्हिडिओ करण्याची गरज का पडली हे तुम्हालाच कळेल. पण असो, जे काय आहे ते आपल्याला हे आता तर कळलेलंच आहे की मनात काय आहे आणि तोंडात काय आहे आणि पेपरात काय दिसतंय. त्यामुळे तुम्हीच विचार करा की आता आपण कुठल्या प्रभावामध्ये जायचं आहे. जो माणूस 15 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आणू शकतो, जो माणूस लोकोपयोगी कामं, त्याच्यानंतर गुन्हे शाखेच्यासाठी असलेल्या नवीन व्हॅन्स, म्हणजे त्याच्यामध्ये इन्स्टंट पुराव्याचं वगैरे सगळं मोजमाप होऊ शकतं, अशा प्रकारचं इनोव्हेटिव्ह आयडियाज महाराष्ट्रासाठी ज्या माणसाकडे आहेत, तो माणूस पूर्णवेळ गृहमंत्री नाही, हे जर का पोटात दुखत असेल तर कुठल्या प्रकारे हा महाराष्ट्र आता पुढे सरकणार आहे हे तुम्हालाच बघायचं आहे. आणि म्हणून विषय जरी छोटा वाटला तरी मांडलेला विषय हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे सामाजिक कार्यकर्त्याचं लेबल घेऊन समाजामध्ये जागृती निर्माण करतोय असं जे सांगतात आणि पुढे जाऊन असलेल्या सिटिंग गव्हर्नमेंटच्या विरोधात सतत बोलत राहतात. म्हणजे जे काही इलेक्ट्रॉनिक मीडिया करत आहेत ते तर सोडूनच द्या, ते तर रोजच चालू आहे, त्यात काही बदल नाही झालेला. पण ते होणारच नाही बदल, कारण माणसाची जी विचार करण्याची पद्धत आहे ना तीच बदलून गेलेली आहे. म्हणून हे सोशल मीडियाची यूट्यूबसारखी माध्यमं आली त्यातून आणि कोणाच्या छोट्याशा आणि मोठ्या अशा यूट्यूबर्सनी हे चालू केल्यामुळे लोकांना पलीकडची बाजू कळायला लागली. म्हटल्यानंतर आता जी अलीकडची बाजू आहे, जी आतमध्ये मनातली बाजू आहे आणि ती आता हळूहळू ओठावर येते, ती बघता आता तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते. आणि जर का हा विषय तुम्हाला कळला असेल आणि आवडला असेल तर आमच्या चित्रपट पिढीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून चित्रपट पिढी सगळीकडे पोचू दे आणि विषय जो मांडलेला आहे तो तुमच्यापर्यंत पोचला तर तुमच्या पण अनुभवामध्ये आणि आमच्याही अनुभवामध्ये भर पडू दे, अशीच तुम्हाला प्रार्थना करतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद.